सप्रेम जय भीम. 25 डिसेंबर 1927. शेकडोच्या संख्येनं अनुयायी एकत्रित झालेले दिसतात. 6 फूट रुंद आणि 6 इंच खोल असा तो खड्डा, ज्यात चंदनाची लाकडं ठेवली जातात. ती लाकडं पेटतात आणि आपल्याला दिसतं की काही कागद त्या हवनकुंडात पडतायत आणि जाळून राख होत आहेत. त्या कुंडाच्या चहूबाजूनी लाकडी खांब उभे केलेले आहेत. त्यावर लिहिलेलं दिसतं मनुस्मृती दहन स्थळ. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी उघडपणे सार्वजनिकरित्या मनुस्मृती जाळली. बाबासाहेब एक महान तत्वज्ञ, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, अभ्यासक, पत्रकार, समाजसुधारक, राजकारणी आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार असूनही त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यतेचा अपमान आणि वेदना अनुभवली होती. ते वाचनप्रिय होते. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात 35,000हून अधिक पुस्तके होती. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून एखाद्या ग्रंथाचा अपमान केला नव्हता, तर त्यांनी जन्मावर आधारित जातपात आणि सामाजिक विषमतेच्या चुकीच्या समजुतीचा निषेध केला होता. मनुस्मृती हा 2000 वर्षांपूर्वी लिहिला गेलेला एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. याच्यावरूनच ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला. मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्णाचा उल्लेख केला जातो. 4 वर्णाच्या लोकांनी कसे राहिले पाहिजे, काय कामं केली पाहिजे, कसे वागले पाहिजे याचे कायदे या ग्रंथात लिहिलेले आहेत. मनुस्मृतीमुळे समाजात विषमतेचा पाया रचला गेला अशी अनेक लोकांची समजूत आहे. स्त्रियांविषयी आणि शूद्रांविषयी मनुस्मृतीत अनेक अपमानास्पद आणि भेदभावाची वादग्रस्त वचने आढळून आलेली आहेत. मनुस्मृतीनुसार स्त्रियांना स्वातंत्र्य कधीच दिले जाऊ नये, तसेच शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही असे अनेक मागास विचार मांडलेले आहेत. मनुस्मृती अध्याय 9 श्लोक 19 असे सांगतो की व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे. तर दुसरा श्लोक असे म्हणतो की पुरुषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलाषा उत्पन्न होणे हा स्त्रीचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात, त्या स्वभावतः स्नेहशून्य असतात. स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही, स्मृतींचा नाही, धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतात. पुरुषप्रधान विचार मध्यभागी ठेवून 5व्या अध्यायात असे सांगितले आहे की पती सदाचार शून्य असो, तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गुणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी. ही आणि अशी अनेक कर्तव्ये स्त्रियांना सांगितली आहेत. तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्णभेदानुसार प्रत्येक गुन्ह्याची वेगळी शिक्षा सांगितली आहे. एखादा शूद्र एखाद्या ब्राह्मणाला अपशब्द बोलला तर त्याला शारीरिक दंड दिला जावा व त्याची जीभ छाटून टाकली जावी. पण एखाद्या क्षत्रियाने व वैश्याने तसे केले तर त्यांना अनुक्रमे 100 व 150 दंड होईल. एखादा शूद्र जर लिहायला वाचायला शिकला तर त्याच्या कानात शिसे ओतावे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणत शिक्षणाचे सर्वात मोठे पुरस्कर्ते ठरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अशा कायदा कलमांना कसे काय जुमानतील. मनुस्मृती दहन करण्यामागे कोणत्याही धर्माला विरोध करणे हे उद्देश कधीच नव्हते, तर धर्माच्या नावावर चालू असलेल्या अन्यायाला विरोध करणे हे उद्देश होते. बाबासाहेबांच्या या कृतीनंतर बरेच मतप्रवाह सुरू झाले. त्यांच्या उद्देशाला साथ देणाऱ्यांच्या मनातही असे विचार येऊ लागले की एखादा ग्रंथ जाळल्याने समाजात बदल होणार आहे का, मनुस्मृती जाळल्याने वर्णभेद संपणार आहे का, तर नाही. पण वर्षानुवर्षे धर्माच्या नावावर एखाद्या समुदायावर उघडपणे अत्याचार करणाऱ्याला आणि त्यांचा आवाज दाबून ठेवणाऱ्या समाजाला एक चांगलंच प्रत्युत्तर मिळालं. बाबासाहेबांनी फक्त एक ग्रंथ जाळला नव्हता, त्यांनी व्यवस्थात्मक विषमतेचं प्रतीक झालं होतं. एक असा ग्रंथ जो काही लोकांना जन्मतः श्रेष्ठ आणि काहींना कायमचं कनिष्ठ ठरवतो. म्हणूनच बाबासाहेबांचा लढा फक्त भूतकाळाविषयी नव्हता, तो आपल्या भविष्यातील बेड्या तोडण्याविषयी होता. बाबासाहेबांनी काय नाकारलं यापेक्षा ते काय उभं करू पाहत होते हे जाणून घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.